बाय करा. बाय. चला आम्ही जातो आमच्या गावा. नाही दुसरं काय नाही. ऐकायचं नाही. गावीच चाललंय ना. थांबतो जरा. कसं वाटतंय? रोज येतो मी. अच्छा. माझं काम आहे. तिकडे जातो असतो ना जपान विपॅन कोरिया वगैरे. सो गाईज फायनली आमच्या बॅग्स गेलेल्या आहेत आणि आता आम्ही मोकळे झालेलो आहोत. आणि थँक गॉड की आमचं बॅगचं वेट प्रॉपर झालं, म्हणजे त्याच्यापेक्षा कमी झालं ॲक्च्युली. सो आता बाकीचे चेक इन करून घेतो. सो गाईज आमचं सगळं चेक इन झालेलं आहे. आमच्याकडे आमचे बोर्डिंग पाससुद्धा आलेले आहेत आणि आमच्या बोर्डिंग पासवरती स्टॅम्पसुद्धा झालेला आहे. सो आता आम्ही फ्री आहोत. मगासपासून आम्हाला असं खूप सारं टेन्शन होतं, म्हणजे मला तरी. तुम्हाला टेन्शन? मला होतं टेन्शन की कसं होईल चेक इन वगैरे. सो आत्ता फ्री वाटतंय. तर आता आम्ही खाऊन घेतो कारण आता 1 वाजलं आहे रात्रीचा. सो ॲज युजल मॅगी, इंडियन ब्रँड, ॲज युजल फेवरेट मॅगी. सो लेट्स गो. सगळं What concession? 1 रुपीज concession. तिकडे जाऊन काय व्हायचं? थँक्यू. इथे लाईट नाही आहे. गॅप आहे मध्ये. बोलून घे बाई, बोलून Let her speak. Let her speak. आवाज नाही जात आपला, माहिती आहे का? काही बोललं सो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि ह्या आधीच्या तुम्ही क्लिप बघितल्या असतील की आम्ही एअरपोर्टला आलो. सो होल स्टोरी मी तुम्हाला सांगते की 7 डिसेंबरला आमची फर्स्ट ॲनिव्हर्सरी आहे. सो टुडे इज 6 डिसेंबर.
वाजून गेले 6 डिसेंबर. या. सो टुडे इज 6 डिसेंबर आणि उद्या आहे आमची ॲनिव्हर्सरी, फर्स्ट ॲनिव्हर्सरी. सो ॲज सच तर काय प्लॅन नव्हताच, कारण काहीच नव्हतं डोक्यामध्ये. सो अचानकपणे ह्यांनी मला सांगितलं आज, ते सुद्धा आजच, की आपल्याला बाहेर जायचं आहे. आणि कुठे जायचं काय जायचं आहे ते काहीच नाही. ॲक्च्युली ह्यांचा आणि ताईंचा दोघांचा मिळून प्लॅन होता की सरप्राईज, आई म्हणते आमच्याकडे. सरप्राईज द्यायचा. सो एका दिवसात पण नाही बोलू शकत, अर्ध्या दिवसामध्ये मला शॉपिंग करायला लागली. आणि त्यामध्ये असं होतं की काका पण येतात मागचे. एक्झॅक्टली ते फोनवर बोलतात चार्जिंगला लावून. सौदी अरेबियाला चाललो. अच्छा, ओके. सो आम्ही जाणार आहोत त्याची काहीच मला आयडिया नव्हती. ह्यांनी मला आज सांगितलं आणि आज मी बॅग पॅक केली आणि आम्ही एअरपोर्टला पोचलो सुद्धा. सो थोडीशी मला भीती होती की आज ॲक्च्युली इंडिगोच्या फ्लाईटचा इश्यू चालू आहे. सो भीती होती की नेमका लपडा झाला. कसं मॅनेज होईल. आमच्या वेळेसच करायचं असतं लोकांना लपडा. सो थोडीशी भीती होती की कसं मॅनेज होईल. आणि आमची फर्स्ट ट्रिप आहे इंटरनॅशनल, ती पण पंतप्रधान होते मला माझं तुमच्या बरोबर. ओके. सो आमची ही फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप आहे दोघांची पण. आणि ह्याआधी मी 2 वेळा ट्रॅव्हल केलं आहे, बट मम्मी पप्पांसोबत. आणि फर्स्ट टाईम आम्ही चाललो आहे कुठेतरी बाहेर, एवढ्या लांब, ते पण, आणि ते पण दोघंच. सो थोडीशी भीती होती की चेक इन वगैरे कसं होईल. सो फायनली सगळी प्रोसिजर नीट पार पडलेली आहे. 2 वाजलेत रात्रीचे. 3, 4, 5, 6. आणि आम्ही येऊन बसलो आहे आता इकडे. 24 तास होतील मी जागा नाही. एअर इंडियाच्या फ्लाईट्स आहेत. सो हे बिचारे सकाळी 6 वाजता उठलेत आणि अजूनसुद्धा झोपलेले नाही आहेत. आणि आत्ताही झोपणार नाही आहेत 6 वाजेपर्यंत, कारण आमची 5:45ची फ्लाईट आहे ना. डिले. आमची फ्लाईट होती 5:30ची आणि ती आता झाली आहे 5:45ची. सो जेव्हा आम्ही पोचू तेव्हाच त्यांना झोपायला भेटेल. सो अशी होती थोडीशी थोडक्यात वोल स्टोरी. सो आम्ही कुठे चाललो आहे ते तर तुम्हाला समजलंच असेल, काहींना माहीत असेल आणि काहींना समजलंसुद्धा असेल, काहींना आयडिया आली असेल. सो लेट्स सी आम्ही 6:40पर्यंत काय करतो आहे, देव जाणे आम्ही काय करणार आहोत. सो तुम्हाला पण ते 200 रुपयाची वॉटर बॉटल घेऊन ती गेली मागे. आता हवी आहे पाणी. चल ना आता काय 6 सो वाजेपर्यंत काय करतो. एअरपोर्टला आल्यावरती असं काय स्वस्त काय भेटत नाही. तर आम्ही चाललो तर 200 रुपयाची पाण्याची बॉटल घ्यायला. तर चला. माझी जॉर्डन 6E1132 32. सो फायनली पेट पूजा इज डन. आणि आम्ही आत्ता जस्ट तिथे चेक केलं की फ्लाईट ऑन टाईम आहेत की लेट आहेत. बट अनफॉर्च्युनेटली आमची फ्लाईट लेट आहे. 1 hour 30 minutes only. आमची फ्लाईट होती 5:30ची, ती आता झाली आहे 6:40. सो एवढा वेळ आम्हाला इथेच बसून टाईमपास करायला लागेल. आणि आता वाजले 2 o'clock. लेट्स सी काय करतोय. वी विल अपडेट यू. यू कॅन सी 1131 माले नाव ॲट 6:40. वाढलेत थोडे. नाईस शूज. Thank you. तुमची पॅन्ट बघून पप्पा तुम्हाला ओरडतील असं नाही वाटत. छान आहे पॅन्ट. पप्पा बघा यांनी पॅन्ट कशी घातली बघा. त्या मम्मीला बोलत होतो कशाला उगाच इस्त्री करते, त्यामुळे फाटली ना, जळली काय. मम्मी नाही ताई.
नाही मम्मीने गेली ताईने जाळली नसते बोललं तरी नको. ओके सो आम्ही चाललो आता पाण्याची बॉटल आणायला. चला महागाचं पाणी आणायला. सो गाईज अपडेट फॉर यू. फिरतोय काय नाही अपडेट होतोय. आता वाजले 3 नाही 3 वाजून गेलेत आय थिंक सो. कॉफी प्यायची आहे? चल कोण नाही चल जाऊ. स्टारबक्स. सो आता वाजले 3:20 समथिंग काहीतरी झालेत. इथे बसायचं. जस्ट अ सेकंड. सो आता वाजले 3:20 आणि आम्ही बसून कंटाळलो. लिटरली झोप यायला लागली. बट अशा याच्यामध्ये झोप येत नाही, लागत नाही प्रॉपरली. ती सवय आहे ना घरी आरामात झोपायची बेडवरती. तर असं कुठे बाहेर आलो की झोप लागत नाही. म्हणून मग आम्ही विचार केला की आता आपण कॉफी पिऊया. त्यातल्या त्यात 1000 रुपये स्टारबक्स. त्यातल्या त्यात झोप तरी उडेल थोडीशी. म्हणून मग आम्ही विचार केला की स्टारबक्सला कॉफी पिऊया. सो या ऑर्डर द्यायला जातो आता. लाइटिंग बिटिंग चांगली आहे. आलू पराठा खायचा, दहीपुरी. उद्या सकाळी डिले झाल्यावरती फ्लाईट डिले झाल्यावरती नाश्ता इथेच करायला वाटतं. भाऊ जोरात येते. लास्ट टाइम तर तिकडे होता पॅकेज. आता तिकडे शिफ्ट झाला. वाटतं कधी बाबा द गार्डन. आम्हाला टाइम घालवायचा आहे म्हणून आम्ही ह्याच्यावरती टाइमपास करतो. आता आम्ही इथून आलो. आता इथून युटर्न घेऊन आम्ही युटर्न घेऊन परत येणार. बघितलं आपण तिकडे जाऊया विंडो. हां ठीक आहे सर. किती वाजले? 4 वाजले. 4 3 तास झाले. आज झोपलाय. उठाचा नाव नाही. मस्त गादी विधी टाकून झोपला. इकडे तर पृथ्वी सोडून गेलाय. परत येईल फ्लाईट येईल काय पडलं नाही. बघा ते कसं बिंदास झोपायला जायला आलंय घरी काय कळत नाही. बिंदास झोपलाय. आणि त्या आम्हाला झोप येऊन सुद्धा आम्ही झोपलो. तर आम्ही 1000च्या कॉफी पिते झोप नाही आम्ही पण तरी पण झोप येते. आम्ही जाम टेन्शन आलं. नवऱ्याची दाढी एवढी वाढली काय करू आता. आपण पण अजून एक पृथ्वीच्या गाडी झोपायला आली. इधर भी है. कैंसर है जरा. माउथ कैंसर. So guys, it's now
किती गेले माझे 5:42. आम्ही होतो वरच्या फ्लोअरला आणि फिरव कुत्र्या रे साहेबांची झोप झाली. तुम्ही बघितलीच असेल, साहेबांनी झोप काढली. तू केलं शूट हां, फालतूगिरी करू नको. साहेबांनी मस्त एक झोप काढली फ्रेश आणि मग त्यानंतर आम्ही आलो. कसल्या मेकअप करून आणले कोण करेल एवढं? तुम्ही त्यांना का बघताय? मेकअप कसला फाईन केला एकदम फाईन. पण ते हे आहेत नेपाळी ते यूज टू झालेत मेकअपला. मी बघायचा केला तर. ते कसे दिसतात ते नाही. मेकअप फाईन केलं एकदम. सो गाईज आता आमचं चेक इन आहे, तर डायरेक्ट मी तुम्हाला आता फ्लाईटमध्ये गेल्यावरती भेटते. सी यू सून. चल लावूया का? सो फायनली आमचं चेक इन पूर्णपणे झालेलं आहे आणि आम्ही आता बसलो आहे फ्लाईट. सुपर एक्सायटेड. I can't tell you how much I'm happy. You know? You are. आम्ही कधी आलो होतो? 11:30 वाजता वी रिच हिअर. 11:30 वाजल्यापासून आम्ही वेट करतोय आणि फायनली आता तो वेळ आलेला आहे. सर चला आता आम्ही बसलो बसमध्ये. इंडिगो 2 तासानं. 2 नाही, अजून नाही टाईम पोचायला. सो फायनली आम्ही आता पोचलेलो आहोत इंडिगोच्या बसमध्ये. सो लेट्स टुवर्ड्स टू फ्लाईट. आय मीन एअरक्राफ्ट. तेव्हा अपनी यात्रा को शीघ्र शुरू करने के लिए आप अपने बड़े बैग्स को और प्रस्थान के लिए आयल को खाली रखें। धन्यवाद। वेलकम टू इंडिगो। वी वुड लव टू टेक ऑफ विद यू एट द अर्लीस्ट। टू हेल्प अस गेट गोइंग, please keep your large bags in the overhead bin above and small bags under the seat in front of you. Please take your seats and keep the aisle free for a quick departure. Thank you.
आल्यावर कसं वाटतं? माझंच आहे. माझं मोबाईल नाही आहे. नाही आहे. नाही कुठं आहे? असं वाटतं मला हा तुझा आहे. चला तो बॅग आहे ना. सो गाईज फायनली आम्ही पोचलेलो आहोत सेफली. मस्त झोपीत काढून आम्ही पोचलेलो आहोत. सो आता आम्ही पटकन लगेच पटकन नाही होणार. खूप सारी गर्दी आहे ॲक्च्युली. इथे भंडारा लागलाय. कधी येईल काय माहिती. आणि गाईज इथले म्हणजे एअरपोर्टवरचे काय म्हणू शकतो स्टाफ एवढा पोलाइटली एवढ्या हळू आवाजात बोलतो ना, एवढं चांगलं आहे. म्हणजे तिने एन्जॉय बोललं ते पण नाही ऐकायला. मला असं वाटलं की बाहेर आलं तर थोडंसं रफ वगैरे बोलतील, बट नाही, ते खरंच खूप छान असं शांतपणे बोलतात. सो मला ते आवडलं. नेक्स्ट पुढे कसं होतं तर आता आम्ही पहिले बॅग कलेक्ट करतो आणि नंतर मग आमचं जे रिसॉर्ट आहे, आम्ही जे आयलँड बुक केलं, माझा आवाज नाही ना, आम्ही जे आयलँड बुक केलं तिथे ॲक्च्युली आमचं इथेच एअरपोर्टला काउंटर आहे. सो पहिले बॅगा घेतो, मग त्या काउंटरला जातो. देन आय विल अपडेट यू लेटर. लेट्स गो. घेऊन आले का ते? सो फायनली आमची एक बॅग आलेली आहे. आम्ही त्याला टॅग बिग लावून घेतलेला. अर्धे कपडे आले. तो वांदे होते. ती बॅग महत्वाची आहे. अजून एक सो फायनली आम्ही एअरपोर्ट एअरपोर्टच्या बाहेर आलेलो आहोत. तो वेट करत असतो. चल पुढे चल. सो फायनली आम्ही एअरपोर्टच्या बाहेर आलेलो आहोत आणि आम्हाला आमच्या रिसॉर्टचा तिथे काय म्हणू रिप्रेझेंटेटिव्ह आला होता. सो तो आम्हाला भेटला. तर त्याने आम्हाला सांगितलं काय काय आहे. सो आम्ही आता चाललो आहे स्पीड बोटकडे. सो बाकीचं मी तुम्हाला नंतर सांगते. चल. हे पकडतेस का? मी करतो. नो इट्स ओके. आपल्या इथल्या समुद्रातल्या पाण्याचा कलर, ह्या पाण्याचा कलर तुम्ही बघू शकता. ओ नो. This one is our ride. मळमळणार आहे मला 100%.
मामा. अरे यार केवढी हलती आहे. अरे ते यूट्यूबला जे आतमध्ये जे सॉन्ग असतात ओरिजिनल बॉलिवूड सॉन्ग जे असतात त्यांना कॉपीराईट लागतो. गाईस इग्नोरावर आवतात. आणि फायनली आम्ही बोटमध्ये बसलेलो आहोत स्पीड बोटमध्ये. आणि मला मरणाचं मळमळणार आहे कारण मला पाण्यात आल्यावरती मला जाम मळमळतं. आणि हा प्रवास 2 तासांचा आहे. 2 तासांचा प्रवास 2 तासांचा आहे. आता नाही ना we are left from. Bye bye. हेलिकॉप्टर